वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा राम कृष्ण माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही Bye.
माझे चित्त तुझे पाये माझे चित्त तुझे पाये माझे चित्त तुझे पाये पाये माझे चित्त तुझे पाये राहे ऐसे करे राहे ऐसे करे काय राहे ऐसे करे काहे राहे ऐसे करे काहे आय 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 धरो मिया बाहे बाहे धरो मिया बाहे धरोनिया बाहे बाहे धरोनिया बाहे भव हातारे दाताराय भव हातारी दाताराय चतुरात फेरो चतुरात फेरो तारे तातरा वाह तारे दातारा मुकुट सकळा गुण लावण्याचे खाणे गुण लावण्याचे खाणे गुण लावण्याचे खाणे काने गुण लावण्याचे खाणे मुकुट सकळाय म्हणे सकळा म्हणे मुकुट सकळा मुकुट सकळा म्हणे मुकुट सकळा म्हणे धन्य तुझे विठोबा विठवा धन तुसी विठवा धन
माझे चित्त तुझे पायी, माझे चित्त तुझे पायी, राहो ऐसे करी काही. माझे चित्त तुझे पायी, राहे ऐसे करी काही. धरो नियाबाही भवहा तारी दातारा, चतुरा तू शिरोमणी, गुण लावण्याची खाणी. मुकुट सकळा मनी, धन्य तुची विठोबा. करिया तिमिरांचा नाश, करिया तिमिरांचा नाश, उदय होनी प्रकाश. तोडी आशा पाश, करी वास हृदयी. पाहे गुंतलो नेनता, माझी असो तुम्हा चिंता. तुका ठेवी माथा पायी आता राखावे. चतुरा तू शिरोमणी, गुण लावण्याची खाणी. मुकुट सकळा मनी, धन्य तुची विठोबा. विठाल लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं. कारुण्यरूपं करुणाकरन्तं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं तत्मेघवर्णं शुभांगं. लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं, वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा. नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंग करू प्रथम त्यांचा कृपा पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञान. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा. माझे चित्त तुझे पायी, राहे ऐसे करी काही. धरो नियाबाही भव हा तारी दातारा. प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपे सेवेकरता घेतलेला अभंग हा जगद्गुरु जगदवंदनीय संत श्रेष्ठ श्रीमंत तुकोबराय ह्यांचा 4 चरणाचा मागणीपर प्रकरणातील अभंग आहे. अभंग हा सर्वांच्या पाठातील आहे, कारण काकड्याला सर्वजण तुम्ही येता ना, बरोबर ना? काकड्याला सर्वजण दिसले ना मला त्या दिवशी. असो, आजचा शेवटचा दिवस म्हणजे जागराचा दिवस. आता प्रत्येकजण येतोय, बघतोय हा कोण आहे, हा कोण आहे. एक तर दिसायला पण बारीकच. मला वाटलं लांबून, कोणाला वाटत असेल लांबून येता येता महाराज बारीक झाला असेल का काय, तर नाही, मी इथलाच आहे. पण असो, आता झालं असं की परिस्थिती असते, कोणावर येऊ शकते, बरोबर की नाही. असो, आपण समजून घ्याल प्रत्येक महाराजांना अशी इच्छा आहे, अपेक्षा आहे. आणि तसं इथं मला उभं राहण्याची माझी पात्रताही नाही, कारण ही वेळ आली, पण या वेळेच्या अभावी पण मी इथं उभं राहण्याच्या पात्रतेचा नाही. कारण अजित महाराज आहेत,
त्यानंतर हरिओम आहे. कीर्तनकार इथे आहेत, पण आता आलिया भोगासी असावे सादर. आणि देवाने एवढं पण मोठं केलं नाही की अशा परिस्थितीवरती मी उभा राहू शकतो. आता हा अंजूरसाठी मी केलेला होता कीर्तन, पण आता इथे दिवे अंजूर आहे, म्हणजे कुठेतरी अंजूरच आहे, म्हणून मग आता आपण दिवे लावले जराशे मी अंजूरच समजू, हरकत नाही. जसं जमेल तसं आपण सर्वांचा सहयोग, आपण जरा ॲक्टिव्ह राहा सर्वजण, जशी जमेल तशी. जरा आता किती थोडा वेळच राहिले, बरोबर की नाही? 11 थोड्याच मिनिटात 11 वाजतील, आपण लगेच कीर्तन थांबू, बरोबर की नाही? विठाला विठाला. प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरू तुकोबराय हे भगवंताकडे मागणी मागतात. आता मागणी काय मागतात? मागण्याकरता काय असतं, काय नियम असतात, कोणाकडे मागावं, कोण मागतो, याला महत्त्व आहे, बरोबर की नाही? आता एखाद्याने माझ्या पुढे मागावं आणि मी ते पूर्ण करू शकतो का? नाही करू शकत, बरोबर की नाही? तुम्ही बोलत चला, बरोबर की नाही? मग मागण्याचे प्रकार आहेत, परंतु आपण जे मागतो देवाकडे, आता बरोबर की नाही? आपण 3 दिवस झाले रोज मंदिरामध्ये येता, आपण सहज देवाच्या पाया पडताना पण बोलतो की नाही, देवा 3 दिवस झाले मी सप्त्याला येतोय, थोडंसं तरी माझ्यासाठी काय कर. एखादा तरुण असेल, माझं लग्न होऊ दे, एखादा वय झालं असेल, त्याला वाटतं की माझ्या पोराला नोकरी वगैरे मिळावं, बरोबर की नाही? प्रत्येकाचं काही ना काही मागणं आहे. तसं तुकोबरायांचं पण मागणं आहे, पण तुकोबरायांचं मागणं हे पारमार्थिक आहे, आणि ते ह्या अभंगामधून तुकोबराय आपल्या भगवंताकडे मागणी मागत आहे की माझं चित्त हे चंचल असं चित्त आहे, ते तुझ्या पायाशी स्थिर कर, तुझ्या पायाशी राहू दे. माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी, असं काहीतरी कर, हे माझं चंचल चित्त तुझ्या पायाशी स्थिर होईल. माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी, काही कर, माझ्या हाताला धर आणि हा भवरूपी सागर मला पार करून ने. कसा करू? मी कसा करणार? तर तू चतुर आहेस, तुला काही सांगायची गरज नाही. तू चतुरांचा शिरोमणी आहेस, नुसता चतुर नाही, चतुरांचा शिरोमणी आहेस. तुला काहीच कठीण नाही, कठीणातला कठीण तुझ्यासाठी काय सोपं आहे. चतुरा तू शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, तुझ्याकडे गुणांचा सागर आहे, तुला हवं ते तू करू शकतोस. मग फक्त माझं हे चंचल चित्त आहे, छोटंसं चित्त आहे. किती मोठं असतं? एवढं मोठं असतं की एवढं मोठं असतं चित्त आपलं मन. दिसतं आपल्याला? नाही दिसत, पण तेच सगळ्यात घातक आहे, बरोबर की नाही? मग हे चित्त फक्त तुझ्या पायाशी काय कर? स्थिर कर. माझ्यात असले अज्ञानरूपी अंधकाराचा तू नाश कर. पण कसा नाश कर? तर माझ्या हृदयात वास कर आणि नाश कर. मी चुकून नेणता चुकून कसा तरी मी या संसारामध्ये अडकलो, पण आता अडकले त्यामध्ये काही अभिमन्यू चक्रव्यूहामध्ये अडकला, चुकून अडकला गेला, पण इथं मी चुकून अडकलो, मी अजाणतेपणामुळे अडकलो. मग आता भगवंता तू काय कर? तर मला ह्याच्यामधून बाहेर काढ आणि माझी जागा कुठे दे? तुझ्या पायाशी कर. विठ्ठल वास्तविक जर विचार केला तर मागणारा हा हलका समजला जातो, पण इथे तुकोबराय हे मागणारे हलके नाही किंवा सामान्य नाही. जर विचार केला, तुकोबराय सांगतात की मी मागतच नाही, आम्ही भगवंताकडे काय मागतच नाही. मग जर मागत नाही तुकोबराय तुम्ही असं म्हणता, तर मग गाथ्यामध्ये 125 अभंग कसले आहेत? बरोबर की नाही? विचारण्यासारखा प्रश्न आहे. 125 अभंग नेमके आहेत कुठले? तर ते 125 अभंग हे असेच मागणे. माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही, धरोन या बाही भवहा तारी दातारा. जे माझं मागणं आहे ते पारमार्थिक आहे, आणि त्यामुळे हे मागणं याचा हिशोब आपल्या खर्चाच्या यादीमध्ये लिहिला जात नाही. आपलं जे मागणं होतं ना ते देव लिहून ठेवेल. तुम्हाला तिथे गेल्यावर विचारेल, कुठे? घरी. आपल्या मूळच्या घरी गेल्यानंतर तो विचारेल, हे तुम्ही मागितलेलं आता याचं तुम्हाला मिळणार नाही. एकदा मागितलं संपलं. पण तुकोबारायांनी जे मागितलंय ना ते संपणार नाही, ते अविनाशी आहे, आणि त्याचा खर्चाच्या वहीमध्ये त्याच्यामध्ये डेबिट नोट पडत नाही. विढाला मग आता भगवंताकडे नेमकी काय मागावं? काही मागावं का? तर
एक छोटासा दृष्टांत सांगतो. जेव्हा महाभारताच्या युद्धाला सुरुवात होणार होती तेव्हा दोन पक्ष होते, बरोबर की नाही? युद्धाला किती पक्ष लागतात? 2. मग हा दुर्योधन आणि त्याच्यासमोर अर्जुन. आता हा दुर्योधन भगवंताकडे गेलेला. आता भगवंताला मानतही नव्हता, पाया पडायला तयार नाही, पण तरी त्याच्याकडे मागायला गेला. मग विचार करा किती हलकट असेल, बरोबर की नाही? पण तिकडे गेला. आता भगवान परमात्मा आपले कसे असतात? शांत अवस्थेत. शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम सुरेशम. मग भगवान परमात्मा ध्यान अवस्थेत असताना हा गेला आणि भगवान परमात्मा जरा जवळ बसला. आता देव काही झोपला नव्हता, देव जागा होता. देवाला तुम्ही सर्वांनी काकडा करून उठवलेलंच की नाही, बरोबर की नाही? देव बोलला की जाऊ दे, ह्याचं तोंड बघण्यापेक्षा मी जरा भगवान शिवांचं थोडंसं ध्यान करतो. महाशिवरात्री जवळ आले, मलाही काहीतरी भगवान शिवांकडे मागता येईल. मग जरा मी ध्यानात राहतो. जत्रा आहे, जत्रेतून काय जर मागता आलं जास्त तर तुमची जत्रा आहे, बरोबर की नाही? मग दुर्योधन गेला. तेवढ्यात अर्जुनही येत होता. आता अर्जुनाला येताना कोणी पाहिलं? दुर्योधनानं. दुर्योधन कुठे गेला लगेच? आता रेशन उघडायचा टाईम झालाय, तुम्ही पटापट बोला. आता तुम्ही जर बोलले नाही तर मग 11:30. रेशनला जाता की नाही तुम्ही सर्वजण? आता आपण तिथे एकटेच आहेत, आपण कुठेही बसणार की नाही? बोलत चला ना, तुमचा आवाज जरा कमी येतोय मला. हां, मग आता समोरून जर दुसरी एखादी बाई येत आली तर, बाई येते, मग तुम्ही काय करणार? नंबर, बरोबर की नाही? माझा नंबर पहिला. मग तसा दुर्योधन गेला आणि भगवान परमात्म्याच्या कुठे राहिला? आता तुम्ही झोपल्यानंतर तुमच्या माथ्याशी कोण आहे? जागे झाल्यानंतर तुमच्या डोक्याजवळ कोण आहे हे पहिलं दिसणार का तुमच्या पायाजवळ आहे हे पहिलं दिसणार? मग अर्जुन गेला आणि पायाजवळ राहिला. अर्जुनाने सांगितलं की माझी जागा तिथेच आहे, मी तिथेच राहतो. भगवंताने पाहिलं की आपला भक्त आलाय, त्यालाही पाहिलं पाहिजे. तोपर्यंत भगवंतालाही करमत नाही. मग देवाने अलगद डोळे उघडले. डोळे उघडताच बोलले, अर्जुन अरे तू कधी आला? तेवढ्यात ह्याचा आवाज लगेच बैस थोडा वाढला लगेच त्याचा, की मी आलोय पहिला. आता भगवंताने सांगितलं की अरे थांब ना जरा, मी बोलतोय जरा तू शांत बस ना. अर्जुन मला पहिला दिसला त्यामुळे मी पहिलं मागणं त्याला देणार. त्याची जी इच्छा असेल मी त्याची इच्छा पहिल्या त्याची करणार, पूर्ण त्याची करणार. असं म्हटल्यानंतर दुर्योधन बोलला, असं का? मी पहिला आलोय की नाही? देवाने सांगितलं, बघ दुर्योधन, माझ्याकडे 2 शास्त्र आहेत. मी शास्त्रानुसार चालणारा माणूस आहे, मी नाही काय तो. सांगितलं की अर्जुन हा मला पहिला दिसला त्यामुळे पहिला त्याला आशीर्वाद देणार. बरं, हे तुला पटत नसेल तर अर्जुन हा तुझा लहान भाऊ आहे आणि आपल्या घरात आता वाटण्या होतात. मोठ्या भावाने वाटणी करायची आणि बारक्या भावाने उचलायची. त्याच्यामुळे पहिलं मागणं अर्जुन मागणार आणि त्याची जी इच्छा असेल ती पहिल्या पूर्ण होणार. पण भगवान परमात्म्यासमोर दुर्योधन काय ऐकायलाच तयार नाही. देवाने सांगितलं आणि अर्जुनाने सांगितलं की देवा त्याचं एकदाचं मोकळं करून टाक त्याला, मग आपण बघत बसू. असं म्हटल्यानंतर भगवान परमात्म्याने सांगितलं की ठीक आहे, बोल तुला काय पाहिजे. आता ह्याने काय मागावं? भगवान परमात्म्याने देवालाच मागितलं आणि त्याचा परिणाम असा झाला की महाभारतामध्ये कोण जिंकला? दुर्योधन ना? दुर्योधनच जिंकला ना? नाही मग कोण जिंकला? अर्जुन. कसा जिंकला? तर चतुर मागणे. विढ्याला मग आता तुकोबराय ही भगवंताकडे मागायला निघालेत. मागायला जायचं असेल तर कोणाकडे मागावं? आता भगवान परमात्मा निश्चितच मोठा आहे, गुणाची लावण्याची खान आहे. ऐसे भक्त चकोरचंद्रे, ते तर त्रिभुवन एक नरेंद्र, तो गुणांचा सागर आहे. त्याच्याकडे मागायला गेले तो उदार आहे. आता एका अभंगामध्ये तुकोबाराय सांगतात की मनाचे संकल्प पाववेल सिद्धी, जरी राहे बुद्धी हरीचे पायी. जर आपली बुद्धी त्याच्या पायाशी जर स्थिर असेल ना तर आपल्या मनाचे संकल्प, आपल्या मनाच्या इच्छा या सर्व तो पूर्ण करतो. पण त्याच्याकरता काय व्हावं लागतं? त्याचा भक्त व्हावा लागतं, बरोबर की नाही? मनाचे संकल्प, आपली बुद्धी त्याच्या पायाशी स्थिर झाली पाहिजे तर तो करतो पूर्ण, नाहीतर तो करत नाही.
पण प्रश्न असा आहे की भक्त झालं पाहिजे, पण आता प्रत्येकजण बोलतो की नाही, आता ते इंस्टाग्रामला पण प्रत्येकजण कॅप्शनमध्ये पण टाकतात की नाही, लहान तरुण पोरं पण असे टाकतात की नाही, कृष्ण भक्त, शिवभक्त, विठ्ठल भक्त, गणपती भक्त, बाप्पा भक्त टाकतात का नाही. मग आता ह्यांच्या मागण्या सर्व भगवंत पूर्ण करेल का? नाही करू शकत. मग भक्त म्हणजे नक्की कोण भक्त? तर आता सोमवार आला की तुम्ही कुठे येता? पहिल्या मंदिरात येता की नाही? भगवान शिवाच्या मंदिरात येता की गणपती बाप्पाच्या मंदिरात जाता? पटापट बोला. कुठे? शंकराच्या मंदिरात येता, बेल वगैरे घेऊन येता. मंगळवार आले की तुम्ही इथे जाता का तिकडे जाता? कुठे जाता? हां. बुधवार आला की पांडुरंगाच्या मंदिरामध्ये जाता की पुन्हा इथे येता? गुरुवार आल्यानंतर माऊलींचं दर्शन घेता की भगवान शिवाचं दर्शन घ्यायला जाता? शुक्रवार आला की आंबट कोण कोण खात नाही? शुक्रवारच ना. टोमॅटो आंबट खात नाही. कशासाठी? भगवान शिवांना आवडत नाही की संतोषी मातेला? संतोषी माता. हां. आणि शनिवार आला की मग नारळ घेऊन आपण कुठे निघतो? इडली घरी कोण बनवते त्याच्यासाठीच आपण नारळ फोडायला येतो ना. का मंदिरात जायला? कुठे? मंदिरात जायला की शनिवार आला की मंदिरात जातो आपण हनुमंतरायांच्या. आणि रविवार आला की मल्हारीची वारी. रविवार आला रे आला की आपण चाललो एलकोट जय मल्हार, नाही का. मग परत आता काही जण म्हणतात की आम्हाला एवढं जमत नाही, आम्ही सोमवारी नाही जात, मंगळवारी नाही जात. परंतु तर 15 दिवसाने काय येते? आज काय आहे बरं? एकादशी. आम्हाला बाकी जमत नाही, पण आम्ही 15 दिवसातून एकादशी मात्र व्यवस्थित करतो. काही जण बोलतात की आम्ही एकादशी पण नाही जमत बाबा, अख्खा दिवस नाही जमत. पण महिन्यातून एक काय येते? संकष्टी येते. आम्ही 21 मोदक घेऊन मंदिरात जातो, बस झालं, आमची तीच एकादशी. 21 मोदक बाप्पाला दाखवायचे आणि लगेच आपणच, बरोबर की नाही. पण आता इथेही झालं की आम्हाला महिन्यातून पण जमत नाही. आम्हाला काय जमतं? श्रावण महिना येतो, आम्ही श्रावण महिना पूर्ण पाळतो. काही जण म्हणतात आम्ही गुरुवार येतो, मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार असतात, आम्ही ते गुरुवार करतो. हेही जमत नाही. प्रत्येकाला जसं जसं जमतं तसं तसं तो करतो. आता याच्या आधीचाच एक सण झाला आपला गणपती गणेशोत्सव असतो की नाही. आता गणेशोत्सव काही जण म्हणतात आम्हाला बाकी नाही जमत, पण निदान गणपती बाप्पा तरी आम्ही घरी आणतो, त्याची पूजा करतो, भजन करतो, कीर्तन करतो, नॉनव्हेज खात नाही. संध्याकाळी काय भजन, संध्याकाळी भजन करतो की नाही आपण? समजतंय तुम्हाला सगळ्यांना बरोबर, नाही का? हां, बरोबर आहे. पण हे खेळणाराही बोलतो का मी कोण आहे? मी कसं आहे? भक्तच आहे. काही जण तर महाशिवरात्रीच्या दिवशी फक्त जय महाकाल इथे लावतात, मी सदाशिवाचा भक्तच आहे. मग अशा भक्तांची इच्छा तो पूर्ण करेल का? पुढे सरका, पटापट या, पुढे सरका पुढे. अशा भक्तांची इच्छा तो पूर्ण करेल का? नाही करू शकत. विढ्याला अशा भक्तांची इच्छा तो पूर्ण करू शकत. भक्त ऐसे गाना तेरे उदास, भक्त ऐसे गाना तेरे उदास, भक्त ऐसे गाना तेरे उदास,
जाण जे देही उदास, जे देहावर उदास. भक्ताची व्याख्या इथे वेगळी आहे. आता भक्त तुम्ही सर्वांनी, प्रत्येक जणाचं म्हणणं आहे, आता आपण सर्वजण भक्तच आहोत की नाही? तुम्ही बरोबर बोलाल की नाही? भक्त आहेत म्हणून तर आलो ना इथं, नाही तर आलो असतो का आम्ही पण? मस्त आलो की नाही? मग तसा भक्ताचा अर्थ या ठिकाणी आपल्याला छोटासा अर्थ लावायचा आहे. भक्ताच्या व्याख्या फार आहेत, पण आपल्याला एकदम सोपी भाषा बघायची. भक्ताचं चित्त हे देवाच्या पायाशी अखंड असतं. जो अखंड देवाच्या पायाशी राहतो, अखंड जया तुझी प्रीती, अखंड दया मागणीपर अभंगाकरिता मागणं चाललंय की भक्त कसा आहे की अखंड जया तुझी प्रीती. तुकोबाराने याच्यामध्ये सांगितलेलं आहे की ज्याचं चित्त हे अखंड तुझ्या पायाशी असेल तो भक्त म्हणावं. मग अशा भक्तांच्या तो इच्छा पूर्ण करतो. पण इच्छा पूर्ण करणारा तो कोण? बरोबर आहे का नाही? इच्छा पूर्ण करणारा हा मोठा माणूस पाहिजे. आता एखादा गरीब माणूस असेल आणि आपल्याला कदाचित गरज आहे, आपल्याला काहीतरी हवं आहे, काहीतरी पैसे असतील, काय छोटेसे 1.5-2 करोड पाहिजे असतील, छोटेसे 1.5-2 करोड पाहिजे असतील, तर एखाद्या माझ्यासारख्या गरीबाकडे आले आणि बोलले जरा करा ॲडजस्ट, काय जमत असेल. मला जमणार आहे का ते? मी देणार आहे का तुम्हाला? नाही देऊ शकत. मग आता देणारा कसा पाहिजे? श्रीमंत पाहिजे. बरं, नुसता श्रीमंत असून जमेल का? आता तुम्ही पटापट बोला का, एखाद्याकडे फार पैसा आहे, आता त्याच्याकडे तुम्ही माझ्याकडे जे 1.5-2 करोड मागितले ना छोटेसे, ते फक्त त्याच्याकडे जाऊन मागा, ते देतील का बघा? नाही देऊ शकत. आहेत ना, पण श्रीमंत आहे, पण देण्याकरता काय हवा? उदार हवा. म्हणजे उदारता हवी, नाहीतर तो देणार नाही. श्रीमंत पाहिजे, उदारही पाहिजे. भगवान परमात्मा कसा आहे? श्रीमंतही आहे, उदार आहे. अगाये उदारा, बरोबर की नाही? तो उदार आहे. त्यानंतर नुसतं उदार असून चालेल का? आता श्रीमंतही आहे, उदारही आहे, पण कोणाला द्यायची याचीच अक्कल नसेल एखाद्याला. आता एखादा श्रीमंत आहे, उदार पण आहे, पण नक्की कोणासाठी पैसा द्यायचा? गरीबाला द्यावा की एखाद्याच्या मागे नुसतंच उडवत बसावा, हळदीला वगैरे नुसतंच, बरोबर की नाही? त्याला द्यावा. कुठेतरी देण्याची ज्ञान पाहिजे, जाण पाहिजे. मग तो कसा? जाणकार आहे. अगा सर्व जाणा, अगा नारायण. तो जाणकार आहे, त्याला देण्याचीही जाण आहे, देण्याची जाण आहे. श्रीमंत आहे, तो देण्याकरता आहे. परंतु आता तुम्ही विचार करा की माझ्याकडे सर्व आहे, मी तुम्हाला द्यायलाही तयार आहे, पण माझी सत्ता नाही, माझी पावर नाही. एखाद्या ठिकाणी काय झालं, एका गरीबाला एका श्रीमंताच्या मुलाने मारलं. तो आता बिचारा गेला दवाखान्यात. डॉक्टरांनी सांगितलं की तुला ऑपरेशनला थोडा खर्च येईल. आणि दवाखान्यात आल्यानंतर लगेच केसही लागली. पोलिसही आले. पोलिसांनी सांगितलं की आता केस लागेल.
मग आता ह्याला उपचाराकरता काय हवेत? पैसे हवेत. केस लढवण्याकरता काय आहेत? पैसे पाहिजे. आता एक जण द्यायलाही तयार झाला, एक श्रीमंत आहे, तो देण्याकरता तयार झाला. तो निघाला असाच, आता याला मी मदत करतो, या गरीबाला मी मदत करतो. तो वाटेत जात असताना त्याला तो श्रीमंत ज्याच्या मुलाने त्या गरीबाला मारलं होतं ना, त्याचा बाप भेटला. त्याने विचारलं, काय हो साहेब, तुम्ही कुठे चालले? म्हटलं, मी त्या गरीबाला मदत करायला चाललो आहे. तो गरीब आहे ना, त्या गरीबाला मदत करायला चाललो आहे, त्याची जरा अडचण आहे, बिचाराला मारलं आहे फार. त्याने विचारलं, चौकशी केली, अरे ह्याला तर माझ्याच पोराने मारलं आहे. मग आता त्याने सांगितलं, तू ह्याला मदत करायला चाललाय? अरे तो माझ्या विरुद्ध केस लढणार आहे आणि मीच तुला पैसे देऊ? एक काम करतो, तू त्या गरीबाला पैसे द्यायला चाललाय ना, त्याला जर तू पैसे दिले तर तुलाही मी मारेन. आता हा द्यायला तयार आहे, याच्याकडे सर्व आहे, देण्याकरता तयार आहे, पण तेवढी पावर आहे का याच्यामध्ये की मी जर ह्याने पैसे देतील, हा पैसे द्यायलाही तयार आहे, पण पैसे दिल्यानंतर ह्याला मारणार की नाही? बरोबर की नाही? मग तोही देण्याकरता तयार नाही. सर्व सत्ताही पाहिजे, आपला काहीतरी दबाव पण पाहिजे, आपलं वर्चस्व पाहिजे कुठेतरी. मग असा देण्याकरता फक्त एकमेव माणूस आहे, एकच व्यक्ती असा आहे का जो देऊ शकतो. तोची एक दाता एक विटेवरी ज्याची मग तोच एक आहे की जो आपलं देणं, आपल्याला काही हवं असेल ते पाहू शकतो, इतर कोणीच नाही. आपण कोणापुढेही जरी मागितलं तो देऊ शकतो, देणार नाही अशातला भाग अजिबात नाही, पण तो मर्यादित आहे. त्याला तो देता नाही. खिशात 50 रुपये असतील आपल्या खिशात, आता एखाद्याचे पैसे पडले, 500ची नोट पडली, एखाद्या प्रामाणिकपणाने एखाद्याने आणून दिले, ल बाबा हे घ्या तुमचे 500 रुपये पडलेले घ्या. आता त्याने तुम्हाला 500 रुपये आणून दिल्यानंतर तुम्ही त्याला 500 रुपये देणार आहेत का फक्त 50-100 रुपये द्याल? किती द्याल? लिमिटेड 500 आहेत, 500पेक्षा कमीच देणार आहेत, जास्ती देणार आहेत का? नाही. पण तो एकटा असा देणार आहे तर तो सगळं लुटवून लावू शकतो आपल्यावरती. विठ्ठल मग असा, पण त्याच्याकरिता आपल्याला काय झालं पाहिजे? त्याचा
भक्त झालं पाहिजे, त्याशिवाय ते शक्य नाही. आता भक्ताचं आपण पाहिलं की कोणी बोलेल की मी भक्त आहे, तर तसं त्याच्या आपण भक्तच आहोत, पण आपली तुलना तुकोबारायांशी होऊ शकते का? तुकोबाराय ही देखील काय बोलतात की मी भक्तच आहे, मी काय मोठा साधक आहे असे तुकोबाराय म्हणतच नाही. तुकोबाराय तर सांगतात का माझं पामर आहे, काय तो बरोबर की नाही? दीन रंक मी अनाथ, मी तर लहान आहे, आपण कसे भक्त म्हणू, बरोबर की नाही? जर तुकोबाराय ज्यांनी संसाराच्या नावे घालून या शून्य, ज्यांनी संसारच टाकून दिला, असे तुकोबाराय फक्त बोलतात का मी साधा मनुष्य आहे, मी एकदम साधा आहे. मग आपण आपल्याला स्वतःला भक्त म्हणून कसं घेऊन, बरोबर की नाही? मग आपल्याला आपलं मागणं देखील भगवान परमात्मा पूर्ण करू शकतो. आता तुकोबारायांनी काय सांगितलं की माझ्या इच्छा तू पूर्ण कर, मी भक्त देखील व्हायला तयार आहे, माझं मन तुझ्या पायाशी स्थिर करायचं आहे, मनाचे संकल्प पाववेले सिद्धी, पण कधी जरी राहे बुद्धी हरीचे पाय. सर्वात चंचल असणारं मन, बुद्धी, चित्त, अहंकार आणि अंतःकरण, आता हे जेव्हा त्याच्या पायाशी स्थिर होईल ना तेव्हा तो पूर्ण करेल. आता तुम्हाला एकदम सोपं सांगतो, आपल्या जवळचा इथला डोंगर आहे मुंबऱ्याचा, बरोबर की नाही? मी शाळेत असताना ना लहान पोरं काही म्हणतात की नाही, एक पोरगा बोलायचा लहान छोटासाच, मी दुसरी तिसरीला असेल, की बोलतो हा मुंबऱ्याचा डोंगर आहे ना मुंबऱ्याचा, मी माझ्या डोक्यावरून सुरई भरोडी सगळं फिरवू शकतो. मी म्हणलं कसं काय? डोंगर तो हनुमंत सारखा बोलतो फिरवू शकतो. मी बोललो काही सांगतो, थापा मारतो. नाही तुम्ही खरं बोलतो. बरं असं काय असेल तर मला पण सांग, मला नाही निदान जमले तर भाजीचे बोसके तरी नेता येतील, तेवढं नाही. तो म्हणलं मी दाखवतो, आत्ताच दाखवतो. बरं दाखव, मी एवढं पटापट दाखवतो, तर दाखव, मला पण बघायचं आहे. ते एक काम करायचं फक्त. काय काम करायचं? तर हा डोंगर आहे ना, हा पर्वत आहे ना, फक्त माझ्या डोक्यावर उचलून दे. आता आपण सर्वजण गेले तरी उचलून देऊ त्याला, नाही जमणार. मग तसं मनाचे संकल्प पावेवेल सिद्धी, कधी जरी राहे बुद्धी हरीचे पायी, त्याच्या पायाशी बुद्धी स्थिर झाली ना का तो बोलतो मी सगळं पूर्ण करतो. अहो अरे भगवान परमात्म्या तुला, अरे देवा जर तुला द्यायचंच नाही तर सरळ सांग, बरोबर की नाही? या असं कशाला सांगतो का तुम्ही माझ्या पायाशी स्थिर व्हा मग मी तुम्हाला द्यायला तयार आहे, असं शक्य नाही. म्हणून मग तुकोबारायांनी विचार केला की तुकोबाराय देखील पांडुरंगाचं बारसं जेवलेलं होतं. तुकोबाराय ते काय असेच सोडणार आहेत का पांडुरंगाला? सांगितलं देवा बघ पुन्हा एकदा विचार कर, अशा माणसाचं तू पूर्ण करू शकतो ना भक्ती, अशा माणसाची सर्व इच्छा तू पूर्ण करू शकतोस ना? हो करू शकतो. तुला जमेल ना? परत एकदा विचारतो, जमेल ना? तो हो जमेल, पण कसं करणार? मग तुकोबारायांनी काय केलं, दिव्याच्या सप्त्याला आले, 3ही दिवस भरपूर कीर्तनं केली, प्रवचनं केली, देवाला इतकं आळवलं आणि स्वतः देवानेच येऊन सांगितलं की तुकोबाराय तुम्हाला काय पाहिजे. आता भगवान परमात्मा हा देण्याकरता उतावळा झाला, फार राहावेनच भगवान परमात्म्याला. मग तुकोबारायांनी काय केलं, आता मला पाहिजे ते दे, पण काय दे? अभंगाचं पहिलं चरण. माझे चित्त
कर, माझं चित्त तुझ्या पायाशी कसं कर, स्थिर कर. अहो पण हे मन चित्त एका जागेवर भगवंताच्या पायाशी नेणं सोपं आहे का? अहो साधी गोष्ट आहे. आता जर एखादा सप्ताह चालू झाला की लहान पोरं इकडे तिकडे मस्ती करतात, बरोबर की नाही? मग मस्ती करत असेल एखादा पोरगा जास्तीच मस्ती करतो, आपण त्याला 2 वेळा समजवतो का बाबा गप्प बस जरा, शांत बस, गोंगाट घातलाय कधीपासून, शांत बस जरा. पण ऐकतच नाही स्वरूप, ऐकतच नाही. मग एकदा काय केलं की घ्या एखादी पट्टी ओढणी वगैरे काहीतरी असेल, इथं खांबाला बांधून ठेवला. तू जाणार आहे का पुढे? नाही जाणार. आता एखादा माझ्यासारखा जास्तीच बडबड बडबड करतोय, टाईम समजत नाही, 9:30 वाजून गेलो तरी बडबड बडबड करतो काय जास्त. घेतली एखादी पट्टी बांधली माझ्या तोंडाला, मी काय बोलणार आहे? बोलणार आहे काय? नाही बोलू शकत. मग मनाला अशी कोणती पट्टी आहे का एखादी की मनाला घेतलं ना बांधून ठेवलं का, त्याच्या पायाशी स्थिर बांधून ठेवलं एकदा, आता जा कुठे जाशील, जमेल का? नाही. त्याला अशी पट्टीच नाही, त्याच्या पायाशी तो जाऊ शकतो, पण किती वेळ? क्षणात इथे क्षणात तिथे. आता हे मी नाही बोलत की मन चंचल आहे, मी नाही बोलत. कोण बोलतं? प्रत्येक जण बोलतो. अर्जुनासारख्याने सांगा. अहो भगवान परमात्मा ज्याने अर्जुनाच्या घोडी धुतली, घोडे तेव्हा गाड्या नव्हत्या ना, घोडे होते, नाही तर मग गाडी धुतली असते. तसे घोडा धुतला कोणाचा? अर्जुनाचा. तो अर्जुन बोलतो की हे चित्त चंचल आहे. चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम तस्याहम निग्रहम मन्य वायुर्व सुदुष्करम. अर्जुन सांगतो. भगवान तुकोबराय सांगतात चित्त चंचल आहे, बहुत चंचल चपळ, जाता येता न लगे वेळ. कोणाला? चित्ताला. तुकोबरायांनी सांगितलं, अर्जुनाने सांगितलं. असू दे, भक्त सांगतात. अहो भगवान परमात्म्याने साक्षात प्रभू श्रीरामचंद्रांनी सांगितलं की अप्यात दीपानां महतस सुमेरून मुलनदापी अपि वन्य क्षणात साधो विषम चित्त निग्रह. कोणी सांगितलं? जगाच्या बापाने. मग ते विचार करा तुम्ही. साधी गोष्ट आहे की साक्षात ज्याने ज्याची निर्मिती केली तोच सांगतो की चित्त एवढं चंचल आहे. मग असं चित्त, हे चित्ताला जर आपला उद्धार करून घ्यायचा आहे तर चित्ताचा अभ्यास झाला पाहिजे, या मनाचा अभ्यास झाला पाहिजे. मग म्हणून तुकोबारायांनी भगवान परमात्म्याला आळवलं, विनंती केली की देवा माझ्यासाठी फक्त एवढंच कर. मी काय जास्त काय मागत नाही. एखाद्याच्या सातबाऱ्यावरती माझं नाव काढ, पटकन मग मला पण एखादी हिस्सा भेटेल, तसं काही नाही माझं मागणं. माझ्या पोराला कुठेतरी चांगल्या सरकारी नोकरी वगैरे दे, असं काही नाही. फक्त काय कर, माझं चित्त तुझ्या पायाशी स्थिर कर. अहो ठीक आहे, मी चालेल, मी करायला तयार आहे. तुकोबर आहे, करायला तयार आहे. तुम्ही जे सांगताय ते मी करायला तयार आहे. पण हे चित्त एवढं चंचल आहे, त्याला मी तरी कसं काय करणार आहे, स्थिर कसं करणार? तुकोबराने सांगितलं, अरे देवा तुला सांगायची काय गरज आहे, कारण तू कसा आहेस? चतुरा तू शिरोमणी. चतुरा तु शिरोमणी. चतुरा तु शिरोमणी.
तू चतुर नाही आहेस फक्त, तर कसं आहे चतुरांचा शिरोमणी आहेस, नुसता चतुर नाही. आपण एखाद्याला सहज म्हणतो का नाही, एखादा कीर्तन चालू झालं ना की थोडा लेट येतो, जाऊ दे लवकर आपण जाऊन काय करायचं, कीर्तन वगैरे चालू झालं थोडंसं लेट संपत आलं की मग आपण जाऊ. कसा काय वापरतो, चतुर. आपण सहज म्हणतो का झालं कीर्तन संपायला आला, आता आला, पक्का चतुर म्हणते नाही का तू, आपण बोलतो का नाही एखाद्याला. एखाद्या आपण कुठे फिरायला निघलो, आता बस वगैरे जातात, हा काय करणार, सगळ्यांच्या आधीच तिथे उपस्थित आणि बरोबर कोणता सीट पकडणार, बरोबर की नाही, मस्त विंडो सीट वगैरे पकडेल. आपण लगेच बोलतो ना का चतुर मनाला बघते नाही का रे तू, हां सहज बोलतो की नाही. पण तसा आपलं चातुर्य, आपण चतुर आहोत, फार फार तर किती असणार आपल्याला, आपलं चातुर्य इथपर्यंतच असेल, याच्या पुढे नाही. आपलं चातुर्य संसारात असेल की मग थोडंसं असेल, पण तो हा चतुरांचा शिरोमणी आहे, तो आपल्यासारखा चतुर नाही. त्याने सर्व गुण, यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य सर्व गुण आपल्या भक्तांना देऊन टाकले, सर्व भक्तांना देऊन टाकले. पण चतुर नावाचा गुण आहे ना, देव चतुर देव चतुर चतुर पुन्हा पुन्हा सांगितलंय, पुन्हा पुन्हा सांगतात की चतुर. रात्रंदिवस जरी सांगितलं तरी त्याचं चातुर्य काही संपणार नाही. भगवंताचे जेवढे अवतार आहेत हे सगळे चतुरासाठीच आहेत. किंबहुना अवतारच तो कशासाठी घेतो, असुरांना मारण्याकरता. आता असुरांना काही वर प्राप्त झाले असत का, ह्याला असं नाही मारायचं, ह्याला तसं मारायचं. प्रत्येक अवतारामागे कारण असेल, पण त्या कारणाकरता चातुर्य वापरलेलं आहे. पण तुकोबारायांनी चतुराच्या बापाकडे, चतुराचा शिरोमणी आहे त्यालाच इथं फसवलं. आता माझं काम करून दे, तू बोललाय तर करून दे, स्वतःचं काम करून घेतलं, त्याला चतुर बोललं. किती चतुर आहे तर भगवंताचे जेवढे अवतार आहेत मुख्य 10 आणि त्याच्यात उप किंवा इतर जसे पाहायला गेलं तर 24, त्याच्यानंतर आणखी फार अवतार आहेत. पण चातुर्य सगळ्यामध्येच वापरलेलं आहे. परंतु भगवान परमात्म्याच्या 8व्या अवतारामध्ये तर चातुर्याची बहर आली होती. आपण महाभारताचं आता लॉकडाऊनमध्ये सगळ्यांनाच येड लागलेलं की नाही, महाभारत येड लागावं, महाभारताचं लागावं, बाकी कशाला लागावं, बरोबर की नाही. निदान लॉकडाऊनचा तेवढा तरी फायदा झाला, बरोबर की नाही. मग एवढं चातुर्य, प्रत्येक दिवसाला प्रत्येक प्रसंगाला चातुर्य. मग महाभारतातलाच असा एक प्रसंग आहे. एक वेळ अशी आली की जयद्रथ तुम्हाला सर्वांना माहिती आहे की नाही, कुठल्या सुरेचा की भरोलीचा, जयद्रथ. मग त्याने काय केलं, जयद्रथाला भगवान शिवाकडून एक वर प्राप्त होतं, त्या वराचा त्याने वापर केला. शॉर्टमध्ये सांगतो, पटापट एकेकाला घेतलं साईडला आणि अर्जुनाला दुसरीकडे गुंतवलं होतं. बाकी सर्वांना, आता अभिमन्यू होता अर्जुनाचा मुलगा, अभिमन्यूला सांगितलं, हा जयद्रथ सर्वांना मारायला लागला होता. भीष्म त्यासोबत जेवढे होते सर्वजण मारायला लागले होते. जरा धर्मपक्ष थोडा खाली आला होता. आता अभिमन्यू ह्याला त्याच्या काकाश्रींनी सांगितलं की, धर्मराजाने सांगितलं की अभिमन्यू एक काम कर, आता शेवटचा उपाय आहे, आता दुसरा काय ऑप्शन नाही, तू हा चक्रव्यूह फोड, तू फक्त आतमध्ये चल, बाहेर यायचा रस्ता आम्हाला माहिती आहे आणि आम्ही तुझ्या सोबतच आहेत, आम्ही तुम्हाला एकटा सोडणार नाही. आता तुम्ही मला असंच सांगितलेलं की नाही, एकटा सोडणार नाही तुला. मग नंतर अभिमन्यू जसा पुढे गेला, पण आता जयद्रथाला काय प्राप्त होता, एक दिवशी तू अर्जुन सोडून सर्वांवरती भारी पडशील, कोणी येऊ दे, तुला काहीच फरक पडणार नाही, तू एक दिवशी टिकणार, एक दिवशी जिंकणार. मग एक आला, धर्मराज आला, भीम आला, नकुल आला, सहदेव आला, परंतु
जयद्रथ काही ऐकेना. शेवटी अभिमन्यू, त्यामध्ये अभिमन्यूचा वध झाला आणि अर्जुनाला दिवस संपला, युद्धाचा दिवस संपला आणि अर्जुनाला ही बातमी कळल्यानंतर अर्जुनाच्या तळपायाची आग मस्तकात गेली. आपला पोरगा मेलाय, त्याला मारलंय हे कळल्यानंतर किती डोकं सनकेल की नाही, बरोबर की नाही. मग अर्जुनाने तिथेच प्रतिज्ञा केली की जोपर्यंत ह्या जयद्रथाचा मी मुंडकं धडापासून वेगळा करणार नाही तोपर्यंत, किती दिवसात, 4 दिवसात का 5 दिवसात, उद्या सूर्यास्तापर्यंतच जर मी ह्याचं मुंडकं धडापासून वेगळं केलं नाही तर मी अभिमन्यूच्या चितेमध्येच काय करेन, प्रवेश करेन. असं म्हटल्यानंतर दुर्योधनाला ही बातमी जेव्हा कळली त्याने तर तेव्हाच गुलाल उधळला. झालं, आता आपण जिंकलो. म्हणलं का, इकडं अर्जुन चिडला, अर्जुन चौताळला म्हणून बाकी सगळे नाराज झालेले, कारण घाबरले होते. आता दुर्योधन हुशार होता चांगला, तो काय असंच नव्हता आणि शकुनी होता त्याला जोड, उंदराला मांजर तसा. मग जेव्हा दुर्योधनाला ही बातमी कळली, दुर्योधनाने एकेकाला सांगितलं की आपला उद्याचा टार्गेट एकच आहे, आपल्याला जास्त काही करायचं नाही. जयद्रथ एकदम शेवटला. उद्या अर्जुन जयद्रथालाच मारण्याकरता येणार, तो कोणाशी लढत बसणार नाही, सगळ्यांना जीवनदान देणार आहे, तो त्यालाच मारणार आहे. मग तुम्ही काय करायचं, जयद्रथाला फक्त कुठे एकदम मागे नेऊन ठेवायचं. उद्या कापत जरी आला सगळा तरी पण तो जयद्रथापर्यंत पोचणार नाही. आणि एकदा का तो पोचला नाही, सूर्यास्त झाला की मग आता अर्जुन स्वतःहूनच मारणार, त्याला काय मारायची गरजच नाही. असं म्हटल्यानंतर दिवस उजाडला, 4 वाजले. भगवान परमात्म्याने असती सुदर्शन चक्र सूर्याच्या आड नेला, संध्याकाळ झाली असं दाखवलं, झाली नव्हती. आता हे तुम्हाला कसं दिसतंय ना, 9:15 वाजले, म्हणजे 9:15 वाजले नाही, 7:45 वाजले. तर तसं 7:45च वाजले ते. तर तसं दाखवल्यानंतर सगळेजण मजा करायला लागले. आता जयद्रथामुळे आपण निवडून आलोय असं दुर्योधनाला वाटलं, म्हणून त्याने उचललं जयद्रथाला. कशावर, खांद्यावर. जिंकलास तू, तुझ्यामुळे मी जिंकलोय, तूच माझा विजयाचा साथीदार आहेस, मी तुला उचलतो. असं म्हटल्यानंतर अर्जुन जरा शांत झाला. अर्जुनाने देवाला सांगितलं की देवा, मी जर हरणार आहे तर यामागे नक्की तुझंच काहीतरी असेल, काहीतरी धर्माची स्थापना होणार असेल, माझ्या बलिदानाने जर धर्माची स्थापना होणार आहे, तुझा काहीतरी विचार आहे आणि जे काय तुझं असेल, तुझं जे काय म्हणणं असेल ते मला मान्य आहे, मी माझा मृत्यू स्वीकारतो. 3 प्रदक्षिणा मारल्या. आता चितेमध्ये कसं जायचं, डायरेक्ट जायचं का, नाही, प्रदक्षिणा 3 मारल्या. 4थी मारतो देवाने, अर्जुनाने सांगितलं की देवा जर थोडंसं काहीतरी बघ, होत असेल तर कुठे सेटिंग वगैरे लागून थोडंफार होत असेल तर बघ. देव शांत राहिला, हास्य, त्याच्या चेहऱ्यावरचा आनंदच कधी पडला नाही. 5वी फेरी मारतोय, देवाने अडवलं, अरे अर्जुना, जशी सौभाग्यवती स्त्री चितेमध्ये जाते, ती प्रवेश घेते, ती तिचं संपूर्ण सौभाग्याचं लेणं घेऊन जात असते, तसा तू योद्धा आहेस, तू शूर आहेस, तू वीर आहेस, हे असं जाणं तुला शोभत नाही. तू हातात काय कर, धनुष्य घे, तुझं धनुष्य घे, त्या धनुष्याला बाण लाव, तो बाण असा तुझ्या कानापर्यंत खेच आणि मग ती 5वी प्रदक्षिणा पूर्ण कर आणि मग चितेमध्ये प्रवेश घे. अर्जुन असं थोडा असती फिरतोय. सांगितलं देवा बघ ना, आता एकदा केली चुकी, आता काहीतरी वाचव, जर वाचवायला जमत असेल तर. शेवटी शकुनीने सांगितलं अजून पण काहीतरी होईल असं मला वाटतंय. देवाने अलगद सुदर्शन चक्र काढलं आणि अर्जुनाला सांगितलं की अर्जुना हा सूर्य आणि अर्जुना हा जयद्रथ, बाण असा मार. कसा मार, बाण असा मार की ह्याचं मुंडकं तिकडे त्याचे वडील ध्यानाला बसलेले आहेत, त्यांच्या हातामध्ये जाऊन ते त्यांचं मस्तक पडेल, जयद्रथाचं मस्तक पडेल. अर्जुनाने, आता पूर्वीच्या काळी ती धनुर्विद्या होती, ते काय आपल्यासारखं नाही, आता धनुर्विद्या होती. ते धनुर्विद्येने बाण त्याच्या वडिलांच्या हातात पडलं. आता ते ध्यानाला बसलेले, डोळे बंद केलेले, पटकन हातात काहीतरी पडलं म्हणून त्यांनी पटकन झटकलं आणि ते टाकल्यानंतर जयद्रथही वारला, जयद्रथाचं मुंडकंच उडवलं आणि ज्याच्या हाताने ते खाली पडलं त्याचा बाप तोही मारला. विढ्याला सांगायचं मला एवढंच आहे
की जयद्रथाला मारणं शक्य होतं का? कोणाच्याने शक्य झालं असतं का? नसतं झालं. एवढा कठीणातल्या कठीण वेळेत भगवान परमात्म्याचं चातुर्य असं चालतं की विचारू नका. त्याची एक एक चातुर्य जर विचार करायला गेलं तर त्याचं आजचं पूर्ण फक्त चातुर्य जर सांगत बसलं तर त्याचं चातुर्य संपणार नाही. मग असा भगवान परमात्मा चतुर आहे. ह्या चातुर्याने तो आपलं काय करतो? आपल्या सर्व भक्तांचं रक्षण करतो. म्हणून त्या भगवान परमात्म्याचं एकदा सर्वांनी प्रेमाने मोठ्याने हात वर करून, जेव्हा हात वरती करून भजन सुरू होईल तेव्हा हात वरती करून काय करायचे? टाळी वाजवायची. कोणाची? जर वाजवली नाही तर मग भगवान परमात्मा आपल्याकडे लक्ष देणार नाही. म्हणून त्या चतुर भगवान परमात्म्याचं एकदा भजन करायचं. विठोबा चतुरांचा शिरोमणी आहे, चतुरांचे राजे आहेत ते. कोण? भगवान परमात्मा. आपलं चातुर्य हे त्याच्याशी तुलना करू शकत नाही. आपलं भक्त पण तुकोबाऱ्यांशी तुलना करू शकत नाही. आपण साधे आहोत, साधेच बरेत की नाही. मग तसा भगवान परमात्मा चतुर आहे. पण अशा भगवान परमात्म्याकडे तुकोबाऱ्यांनी मागणं मागितले, 125 अभंग लिहिले, मागणं मागितलं. पण सगळे मागणे असे मागणं मागितलेले आहेत की आपल्यासारख्याला देणं जमणार नाही. त्यालाही द्यायला लागेल, परंतु कसं चातुर्य वापरून द्यावं लागेल. पुढे
तुकोबाराय सांगतात की मी अज्ञानी आहे, माझ्याकडे अज्ञान आहे, मला जास्त ज्ञानही नाही. मग या अज्ञान, जोपर्यंत माणसाचा सर्वात मोठा शत्रू कोणता असेल तर तो अज्ञान आहे. मग या अज्ञानाचा काहीतरी नाश झाला पाहिजे. मग ह्या अज्ञानाचा नाश तू कर, पण कसा कर तर माझ्या हृदयात वास कर. आता मला सांगा, सूर्य उगवला, सकाळी सूर्य उगवतो बरोबर की नाही? सकाळीच उगवतो की दुपारी? सकाळी उगवल्यानंतर, आता आजची तारीख किती? 13 तारीख. मग 13 तारखेला सूर्य उगवल्यानंतर पुढच्या 13 तारखेबरोबर प्रकाश पडतो की नाही? 1-2 दिवसानंतरच प्रकाश चालू होतो की नाही सूर्याचा? हो बोलता? सूर्य उगवल्यानंतर क्षणार्धात अख्खं झाकलेलं काळोख पूर्ण जागच्या जागी नाहीस होतो. मग तसा माझ्या अज्ञानाचा नाश कर, पण कसा कर तर तू माझ्या हृदयात वास कर आणि अज्ञानाचा नाश कर. अभंगाचा 3रा चरण. करीते मेहराचा नाश तुकोबारायांनी कीर्तनं केली, प्रवचनं केली आणि शेवटी भगवान परमात्म्याला आळवलं. त्याच्याकडून सर्व आपली कामं, सर्व इच्छा, सर्व पूर्ण करून घेतलं. पण आता मी तुम्हाला सुरुवातीलाच काय सांगितलं होतं, त्याच्या इच्छा पूर्ण करायची असेल तर त्याचं काय झालं पाहिजे? भक्त झाला पाहिजे. मग आता भक्त कलियुगामध्ये जर खरा भक्त बनायचं असेल आपल्याला, आता कलियुग चालू आहे, मग आपल्याला भक्त बनलं पाहिजे की नाही कलियुगात? मग कलियुगामध्ये जर आपल्याला आपला उद्धार करून घ्यायचा असेल तर कलियुगामध्ये फक्त एकाच प्रकाराने आपला उद्धार होऊ शकतो. भगवान स्वतः सांगतात की कलियुगा माझे करावे कीर्तन, देणे नारायण देन भेटी. पण आता कीर्तन कसं करायचं तर त्याच्या पुढे तुम्हाला ऐकायचं आहे का आता कीर्तन कसं करायचं आहे? तुम्हाला सर्वांना कीर्तन करायचं आहे का? स्वतःला प्रत्येकाला ऐकायचं आहे का तुम्हाला? तुकोबारायांनी कसं कीर्तन केलं हे ऐकायचं आहे का? मग सर्वजण, आजचा शेवटचा दिवस आहे, जागर आहे, म्हणून सर्वजण एकदा उभे राहायचे. कंपल्सरी आहे, कंपल्सरी.
श्री कृष्ण गोविंद हात वर करायचे सर्वांनी. मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा गोविंद हरे मुरारी नाथ कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा कृष्ण गोविंद हरे मुरारी कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा बसा करविली तैसी केली कटकट वाकुडी की नीट देव देव जाणे शांत बसा. दोनच बसा बोलू नका बोलू नका बोलू नका दोनच मिनिटं शांत बसा. बसून घ्या बसून बसून घ्या बोलू नका 2 मिनिटं फक्त सहकार्य करा. फक्त 2च मिनिटं. करविली तैसी केली कटकट वाकुडी की नीट देव जाणे. जसं जमेल तसं करण्याचा प्रयत्न केला. असो, आता मी काही कीर्तनकार नाही आहे, तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. मला बोलताही फारसं येत नाही, मला ततममच करायची सवय आहे. पण वेळ कोणावर सांगून येत नाही. महाराज फार पहिल्यापासून निघाले होते, परंतु ट्रॅफिकच अशी आहे आपली भाग. आता ट्रॅफिक एवढं बेकार आहे की त्यात मीही कधी इथल्या इथं येता येता फार वाट लागते. महाराजांना आपण सर्वजण समजून घ्याल अशी अपेक्षा आहे. कारण दुरून येणं, महाराज जुन्नरचे आहेत. आता जुन्नरला असो, ते जुन्नरचे नसले तरी पण जुन्नरला मी होतो, मला माहिती आहे. आणि येता येता फार ट्रॅफिक असेल. प्रत्येक जणांनी आपले एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत. जसं जमेल तसं करण्याचा प्रयत्न केला. आता तसं पाहिलं तर माझी काही इथे उभे राहण्याची पात्रता नाही, कारण
आमच्या वडिलांचे चांगले मित्र म्हणजे अजित काका असतील, आमच्यापेक्षा फार मोठे आहेत. आता आमच्यासारख्यांनी त्यांच्यासमोर काय बोलावं, महाराज आहेत, तुम्ही सर्वजण फार बंडू बाबा आहेत, सर्वजण मोठे मोठे मंडळी आहेत, यांच्यासमोर आपण काय बोलावं. पण जसं जमेल तसं बोलण्याचा प्रयत्न केला. आणि मला कीर्तन, हे आत्ता जे कीर्तन केलं तेवढंच कीर्तन बोलता येतं. म्हणजे कसं, नामाव्यतिरिक्त जास्त ज्ञान मला नाही. म्हणून आशा आहे नक्कीच तुम्ही जसं जमेल मला तसं समजून घेतलं, त्याबद्दल तुमचेही आभार. आणि एकमेकांना, आजचा हा शेवटचा दिवस, आपण सप्त्याची फार आतुरतेने वाट पाहत असतो, बरोबर की नाही. आणि कसे 3 दिवस निघून जातात आपल्यालाही कळत नाही. पण जशी गर्दी पाहिली फार आनंद वाटला. कारण कसं असतं, सप्ते होतात, सप्ते नवीन नवीन होतात, परंतु लोक जरा कमी येतात. आणि इथला गावच्या सर्व लोकांचा प्रतिसाद फार आहे. आता मी तसं कुठे मला जर जाणं झालं तर मला ऑफिसमधून सांगतात की तू कुठेही असू दे, ट्रॅफिकमुळेच मी ट्रॅफिकमध्ये फसतो, म्हणून मी मधूनच इथूनच रिटर्न जातो घरी परत. तर मला मॅनेजर स्वतः सांगतो की बाबा तू लॅपटॉप जवळ ठेवत जा, ट्रॅफिक जास्ती असेल तर बसायचं कुठेतरी कॅफेमध्ये, तिथून काम कर. ती वेळ आज पेटावरतीच आली. असो, आज मी उपर नाही आणला नव्हता, जसा बरं चला आहे आज घरी लवकर उरकले तर चला. तर जसं जमेल तसं बोलण्याचा प्रयत्न केला. आपण सर्वांचे, आपल्या सर्वांचा, मला कोणाचा भाऊ म्हणून, कोणाचा लहान भाऊ, कोणाचा मोठा भाऊ, कोणाचा मुलगा म्हणून माझ्याकडून काय जर चुकून बोलणं निघालं असेल तर मला माफ करा. आणि माझं खरं तर मी जे काय बोललो ते श्री गुरूंचा आशीर्वाद, श्री गुरूंचा प्रसाद, ज्ञानोबा तुकोबा यांची कृपा आणि माझ्या घराण्याची पुण्यही. कारण जे काय होतं, आपली प्रत्येकाची काय कॅपॅसिटी नसते, कोणाला बोलता येत नाही, कोणाला काय ज्ञान असतं, त्याच्यातलीच मी एक आहे. परंतु माझा घराणा, माझ्या आजोबा असतील, बाबा असतील, आमचे काका असतील, सर्वजण ह्यांच्या पुण्याईने मला जसं काही जमलं तसं. कारण तुका म्हणे संत सेवा माझ्या पूर्वजांचा ठेवा. जे मी इथे काही बोललो असेल, जे चांगलं असेल ते माझ्या श्रीगुरूंचा आशीर्वाद, श्रीगुरूंचा आहे, माझ्या घराण्याचा आहे. आणि जे काही चुकून बोलणं निघालं असेल, कारण फार महिन्यापूर्वी या अभंगावर अभ्यास केलेला आणि त्यानंतर परत केलाच नाही. आता डायरेक्ट झोपेतून उठवलं आणि परीक्षेला आणले मला. म्हणून जसं काही जमलं तसं सांभाळून घ्या. आपणा सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद मानतो आणि थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. फक्त 5 मिनिटं आपल्याला अशोक महाराज शिंदे जुन्नरवरून आलेले आहेत. ते ट्रॅफिकमध्ये फसल्या कारणाने आपण त्यांच्या जागी आपल्या विभागातले युवा कीर्तनकार रघुनंदन महाराज पाटील अंजूर यांच्याकडे सेवा सुपूर्द केली. फक्त 5 मिनिटात आपल्याला महाराज मार्गदर्शन करतील. आनंदाची डोई आनंद तो रंग. सर्व आनंदाच्या वातावरणामध्ये त्या ठिकाणी मोठ्या भक्तिभावाने सर्व मंडळी या ठिकाणी या दिवे अंजूर आणि परिसरातील सर्व ग्रामस्थ 19व्या वर्षामध्ये चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहाच्या निमित्तानं सर्व माता भगिनी, पुरुष वर्ग, सर्व लाडक्या बहिणी, एकदा सर्वांसाठी टाळी वाजवा.
सर्वांचा मोठा आग्रह त्या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं होता. पण तुम्ही पत्रिकेत जरी माझं नाव टाकलं असेल, पण जन्मपत्रिकेत ऐकतात ना तुम्ही, पत्रिकेत जरी तुम्ही नाव टाकलं असेल पण जन्मपत्रिकेत लिहिलेली ही वेळ नव्हती, म्हणून आम्ही वेळेवर येऊ शकलो नाही. ट्रॉफिकमुळे या ठिकाणी आम्हाला येता आलं नाही. मी पुन्हा येईल, ऐकतात ना तुम्ही. ही सेवा जरी आदरणीय महाराजांनी केली असेल, मी शब्द देईल, मी पुन्हा एखाद्या वेळेला या कार्यक्रमाच्या निमित्ताने येईल आणि ही आज असलेली सेवा त्या ठिकाणी भरून काढेल. मौलिक ज्ञानोबरायांच्या कृपाशीर्वादाने, जगद्गुरू तुकोबारायांच्या कृपाशीर्वादाने मोठ्या आनंदाने उत्साहाने चालत असलेला हा सोहळा आदरणीय महाराजांनी खूप गूढ जगद्गुरू तुकोबारायांचा अभंग या सेवेच्या निमित्तानं निवडला. कोण आहे तुकोबा असं जर विचारलं ना तर आम्हाला डॉक्टर बाबा सांगत असतात, बाबा अणोपेक्षा लहान आणि आकाशापेक्षा महान असणारे तुकोबा. कोण आहे तुकोबारा असं विचारल्याबरोबर ज्या काळाला तुम्ही आम्ही घाबरतो त्या काळाला डोक्यावर पाय ठेवून सदेह वैकुंठाला जाणारे तुकोबा. आणि कोण आहे तुकोबा असं जर कोणी विचारलं तर डॉक्टर बाबा सांगत असतात, म्हणे पंढरीश पांडुरंग परमात्मेच्या मुकुटातून पडलेला हिरा म्हणजे जगद्गुरू तुकोबा. असा जगद्गुरू तुकोबारायांचा गोड अभंग सेवेच्या निमित्तानं आदरणीय महाराजांनी घेतला. तुम्ही सर्व आप्तेष्ट नातेवाईक सगळे सोरे मंडळी या सोहळ्याच्या निमित्तानं तुम्ही सर्व मंडळीची असणारी त्या ठिकाणी भरघोस सर्व मंडळी या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहिलात. देवाकडे एवढीच मागणी मागायची, देवा हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा, गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. जे मी सांगणार होतो ते महाराजांनी सांगितलं, त्यात काही बदल झाला नाही. थोडा वेळ झाला त्याविषयी दिनगिरी व्यक्त करतो. तुम्ही परत म्हटले असते महाराजांना दुसरीकडं पाकिट जास्त मिळालं म्हणून ते तिकडं गेले. मी पाकिटावाला महाराज नाही, ऐकतात का तुम्ही. आम्हाला ट्रॉफिकमुळं थोडी उशीर झाला पण तरीसुद्धा बोललो कार्यक्रमाच्या निमित्तानं गेलं पाहिजे. या ठिकाणी आमचे चाहते वर्ग नवे तर आमच्या आम्हावर सर्व प्रेम करणारी परिसरातली आमचे खिलारी दादा मला ट्रॉफिकमध्ये या त्या ठिकाणी आउटसाईडने नेण्याकरिता मोटरसायकलीवरती 4 किलोमीटर आले होते. आणि भरदर वेगाने गाडी वाहत असली तरी आम्ही गाडी थांबवून त्यांच्या गाडीवरती बसून या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथं आलो. परिसरातील सर्व त्या ठिकाणी आम्हावर प्रेम करणारे सर्वच गुरुबंधू मंडळी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित होते. सर्वांच्या चरणाला मस्तक टेकवतो. या सोहळ्याच्या निमित्तानं तुम्ही सर्व मंडळी उपस्थित आहे. तुम्हा सर्व मंडळीचा आम्हालाही त्या ठिकाणी दर्शनाचा योग आला. आमच्याबरोबर आदरणीय आमचे बंधुराज त्या ठिकाणी तुळशीराम दादा पप्पू दादा उपस्थित आहे, त्यांनाही त्या ठिकाणी धन्यवाद. सर्व कमिटीतील मंडळी करते एकदा टाळी वाजवत, त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी सांभाळून घेतलं, त्यांचाही त्या ठिकाणी धन्यवाद. सर्वांच्या चरणाला मस्तक टेकवतो. जाता जाता जगाच्या मालकाला एवढीच विनंती करतो, पैसा सत्ता संपत्ती ज्याच्या त्याच्या प्रारब्धाने मिळणारी गोष्ट आहे. अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन. पण जाता जाता एवढीच विनंती करतो, सर्वांना सुखात ऐश्वर्यात आणि आनंदात या जगाच्या मालकानं ठेवावं एवढी विनंती करून याच ठिकाणी माझ्या शब्दांना पूर्णविराम. रामकृष्ण हरी. धन्यवाद महाराज. ट्रॅफिक असल्या कारणाने वेळेवर उपस्थित नाही झाली आणि ती सेवा आपली भरून काढली ते रघुनंदन महाराज यांनी. आपण सर्वांनी इथे उपस्थित राहून या कीर्तन श्रवणाचा लाभ घेतला त्याबद्दल एकादशी सत्संग मंडळ व ग्रामस्थ मंडळ दिव्य एनजीओ आपले सर्वांचं सतशा ऋणी राहील. अशीच आपली उपस्थिती उद्या देखील काल्याच्या कीर्तनाला द्यायची. उद्या काल्याचं कीर्तन जगन्नाथ महाराज पाटील सरलांबे शहापूर यांची आहे आणि सौजन्य आहेत आपले आदरणीय श्री कपिल पाटील साहेब माजी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री यांच्याकडून ही सेवा आहे. आणि काल्याचा प्रसाद सतत 19 वर्ष त्यांच्याकडून आपल्याला देण्यात येतो. जोपर्यंत सप्ताह आहे तोपर्यंत काल्याचा भंडारा महाप्रसाद हा कपिल पाटील साहेबांकडूनच मिळणार आहे असा शब्द त्याने दिलेला आहे. जोपर्यंत सप्ताह राहील तोपर्यंत हा महाप्रसाद काल्याचा माझ्याकडूनच देईल असा शब्द दिले आहे. आणि वेळोवेळी त्यांनी आम्हाला मार्गदर्शन देखील केलेले आहे. आणि जे काही कमी जास्त कुठे काही अडचण असली तरीही साहेब आम्हाला सहकार्य करतात. त्याबद्दल पाटील कुटुंबाचं आम्ही एकादशी सत्संग मंडळ व ग्रामस्थ मंडळ सतशा ऋणी. आजच्या अभिषेकचे मानकरी होते अश्विनी प्रतीक जनार्दन म्हात्रे यांची आज अभिषेकची सेवा झाली. त्यानंतर आज पालखी सोहळ्यासाठी बहुसंख्य महिला मंडळ आज एवढ्या उपस्थित होत्या की खरंच 19 वर्षामध्ये पहिल्यांदा
काल आणि आज एक रेकॉर्ड म्हणून या गावात सप्त्याचा झाला. एवढी आजच्या दिंडी सोहळ्याला जेवढी पब्लिक होती तेवढीच पब्लिक महाशिवरात्रीच्या पालखीला असते, त्याच्या जास्त होऊन पब्लिक आज दिंडी सोहळ्याला निघाली. धन्यवाद सर्व महिला मंडळाचं. आम्ही एकादशी सत्संग मंडळातर्फे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. अशीच आपली उपस्थिती आपण द्यावी. तसेच आपल्याला आजचे कीर्तनकार जे लाभलेले होते अवप अशोक महाराज शिंदे जुन्नर शिंदेवाडी, काही कारणास्तव त्यांची आपल्याला कीर्तन सेवा श्रवण करायला भेटलेले, पण मोलाचे 2 शब्द त्यांनी जे सांगितले तेच आपण घरी घेऊन जा. आणि या सर्व कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे भिवंडी भूषण बंडूबाबा यांचा आम्हाला शुभ आशीर्वाद, तसेच समस्त भिवंडी परिसरातील वारकरी आपण आलात. त्यानंतर आपल्याला कीर्तनाचे सौजन्य लाभलेले स्वर्गीय शहाजी बलिराम म्हात्रे यांच्या स्मरणार्थ आपल्याला जी सेवा दिली त्यांचे सुपुत्र श्री संजय शहाजी म्हात्रे, समाजसेवक आणि अतिशय प्रेमळ. कुठेही कधी तुम्ही काम सांगा त्यांना किंवा मदत मागा, ते हजर असतात. आणि 19 वर्ष त्यांच्याकडून आम्हाला जी पाण्याची व्यवस्था असते ती 19 वर्ष झाली त्यांच्याकडून मोफत पाण्याची व्यवस्था 4 दिवस या अखंड हरिनाम उत्सवासाठी केली जाते. मोनिश म्हात्रे आणि संजय भाऊ म्हात्रे, धन्यवाद आपल्याला, आपण ही सेवा देता. आणि आता महाराजांचा सत्कार करते रघुनंदन महाराज यांचा. संजय भाऊ या, अशोक भाऊ आपल्या शुभ हस्ते महाराजांचा सत्कार करायचे. एक 5 मिनिटामध्ये आवडतो. आजची दुपारची फराळाची सेवा जितेश सीताराम म्हात्रे यांच्याकडून आणि आजची रात्रीची फराळाची व्यवस्था कैलासवासी तेजल रामनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ तेजस रामनाथ पाटील याचकडून. कुंडलिका वरदे हरी विठ्ठल सीताकांत स्मरदे जय जय राम पार्वती पदे हर हर महादेव राजाधिराज गुरुदेव दत्त महाराज की जय समर्थ पद्मनाभ स्वामी महाराज की जय. त्यानंतर आपल्याला आजचे लाभलेले कीर्तनकार अशोक महाराजजी शिंदे यांचा देखील आपण शाल आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करतो. आजच्या कीर्तनाचे सौजन्य संजय भाऊ म्हात्रे यांच्या शुभहस्ते आपण महाराजांना विठ्ठल रुक्माचे स्मृतिचिन्ह, शाल आणि या धन्यवाद. जय श्रीराम, जय जय श्रीराम, हर हर. चला, आजच्या कार्यक्रमाची सांगता झालेली आहे. सर्वांनी एका लाईनीमध्ये बसा. पाहुणे मंडळी या साईडला बसा. हां, आणि तदनंतर ग्रामस्थांना विनंती आहे, कृपया आपण फराळासाठी पाहुणे मंडळीने बोलायला सोय करा. महिला मंडळ, आपल्या सर्व महिला मंडळांना विनंती आहे, कृपया आपण इथे सोय करायची आहे.